ती हरिया नामाचा जप केल्यानंतर चुकते. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात की हरिया नामाचा जप केल्यानंतर संसार बंधनातून पण जीव मुक्त होतो. म्हणून तप अनुष्ठान बाकी काही साधने करायची गरज नाही. पण शेवटी तुकोबराय सांगतात आणखीन एक मोठा फायदा आहे हरिनामाचा जप केल्यानंतर, ते म्हणजे काळदूत यम सुद्धा आपल्याला शरण येतो हरिया नामाचा जप केल्यानंतर. एवढे फायदे आहेत. पण शेवटी तुकोबराय सांगतात महत्वाचं की हरिया नामाचा जप जो कोणी मनुष्य श्रद्धेने प्रेमाने आणि भावनेने करेल त्यालाच एवढे मोठे फायदे प्राप्त होतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. आता अभंगाची प्रस्तावना थोडक्यात लक्षात घ्या. या अभंगामध्ये तुकोबराय हरिनामाचं महात्म्य सांगतात, म्हणजेच नामस्मरणाचं महात्म्य सांगतात. लक्ष देऊन ऐका. नामस्मरणाचं महात्म्य का सांगतात? कारण की हा कोणता युग आहे? कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये नामस्मरण साधनेला फार महत्व दिलेलं आहे. का दिलेलं आहे? कारण की कलियुगामध्ये नामस्मरणानेच मनुष्याचा उद्धार होतो. पहा, श्रीमद भागवत ग्रंथामध्ये 12 स्कंदामध्ये सुंदर प्रकारचं वर्णन केलेलं आहे की प्रत्येक युगामध्ये उद्धाराचं साधन हे भिन्न भिन्न सांगितलेलं आहे. आता हा कलियुग आहे. याच्या अगोदर कोणता युग झाला? लक्ष देऊन ऐका. द्वापार युग. द्वापार युगामध्ये उद्धाराचं साधन कोणतं? त्याच्या अगोदर त्रेतायुग, त्याच्या अगोदर कृतयुग. हे 4 युग आहेत आणि 4ही युगाचं उद्धाराचं साधन हे भिन्न भिन्न आहे. पहा, कृतयुगामध्ये मनुष्याचा उद्धार होत होता तो म्हणजे ध्यान केल्यानंतर. त्यानंतर त्रेतायुगामध्ये मनुष्याचा उद्धार होत होता यज्ञ यागादिक कर्म केल्यानंतर. आणि पुढे द्वापार युगामध्ये मनुष्याचा उद्धार होत होता पूजा कर्म केल्यानंतर. आणि आता कलियुगामध्ये मनुष्याचा उद्धार होतो नामस्मरण केल्यानंतर. विठ्ठल कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कलो तत् हरि कीर्तनात. कलियुगी माझे करावी कीर्तन श्री नारायण देईल श्री नारायण देईल कलियुगामध्ये करावी कीर्तन करावी कीर्तन करावी कीर्तन नारायण नारायण श्रीमद भागवत ग्रंथामध्ये जसं सांगितलेलं आहे की कलौतत हरी कीर्तनात, म्हणजे कलियुगामध्ये मनुष्याचा उद्धार हरीच्या कीर्तनाने म्हणजे नामस्मरणाने होतो. तसंच तुकोबराय म्हणतात की कलियुगा माझी करावे कीर्तन. तुकोबराय तर अजून पुढे एक फायदा सांगतात की नामस्मरणाने मनुष्याचा तर उद्धार होतो, कीर्तनाने मनुष्याचा उद्धार होतो, पण साक्षात नारायणाची भेटी सुद्धा कीर्तनानेच होते. कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. म्हणजे हरीच्या कीर्तनाने मनुष्याचा उद्धार होतो. पहा, या 12 स्कंदामध्ये सांगितलेलं आहे की कृतयुगामध्ये उद्धाराचं साधन काय सांगितलं मी? ध्यान करणं. पहा, त्रेतायुगामध्ये उद्धाराचं साधन यज्ञ यागादिक कर्म करणं. आणि द्वापार युगामध्ये उद्धाराचं साधन हे पूजा कर्म सांगितलेलं आहे. आणि कलियुगामध्ये उद्धाराचं साधन हे नामस्मरण सांगितलेलं आहे. पण कृतयुगामध्ये जे उद्धाराचं साधन सांगितलं ते कलियुगामध्ये करणं अशक्य आहे. आता कृतयुगामध्ये मनुष्याचा उद्धार ध्यान केल्यानंतर होत होता, पण कलियुगामध्ये जर आपण ध्यान करायला गेलो तर आपल्या ध्यानात दुसरंच आल्याशिवाय राहत नाही. आता पहा, ध्यान करणं हे कलियुगामध्ये अशक्य आहे. म्हणजे कलियुगामध्ये ध्यान करणं ही
सोपी गोष्ट नाही, म्हणून कलियुगामध्ये ध्यान करणं हे अशक्य आहे. पहा, द्वापार युगामध्ये पुढे त्रेतायुगामध्ये उद्धाराचं साधन हे यज्ञ करणं सांगितलं होतं. आता यज्ञ केल्यानंतर मनुष्याचा उद्धार त्रेतायुगामध्ये होत होता, पण यज्ञ यागाधिक कर्म केल्यानंतर जे आपल्याला पुण्य प्राप्त होतं ते कलियुगामध्ये फक्त हरीचं कीर्तन केल्यानंतर प्राप्त होतं. पहा, आपल्या नाथ महाराजांनी पण हरिपाठामध्ये तसंच म्हटलेलं आहे, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम आणि एक हरिनाम